ग्रामगीता अध्याय 5 वर्णव्यवस्था. श्री गुरुदेवाय नम. साधावया पुरुषार्थ परम, आचरावया मानव धर्म. निवेदिले 4 आश्रम, गृहस्थाश्रम मुख्य त्यात. गृहस्थाश्रमीचा समाज बहुतेक, त्यांच्या गरजा असती अनेक. आणि प्रकृतीनेही लोक भिन्न भिन्न. जरी मानव दिसती समान, 2 हात पाय डोळे कान. तरी स्वभावाचे भिन्नपण ओळखू येते. स्वरूपाची धारणा वेगळी, जी विचारे भरली सगळी. संस्कार खेळती चंडू फळी, वेगळाले. एक शांत एक उग्र, एक चंचल एक एकाग्र. कोणे निवडावी समग्र, गुणकर्मे ती. मग मानव कैसा म्हणावा एक, अधिकारहीन दिसे सम्यक. त्याचे जीवनही भिन्नतेचे निदर्शक. स्वभावापरी भिन्न वृत्ती भिन्न प्रकृती. भिन्न कुटुंबे भिन्न संगती. ती आदळती परस्परावरती, ज्ञान नाही म्हणूनी. त्यात एक संधी ओळखू येते, स्वभाव साम्य निवडले जाते. राजस तामस सात्विक दिसते, प्रकृती वेगळाली. स्वभावाचे 3ची प्रकार, त्यात बसती सर्व प्राणीमात्र. जितुके म्हणून विषम मंत्र, या जगी जीव कोटीचे. ज्याचे अंगी जो मुख्य गुण, त्या परीच त्याचे सारे वर्तन. प्रत्येकाचे कर्म भिन्न, एकमेकापासूनी. प्रत्येक भिन्न दिशेश जाई, तरी समाज कैसा सुदृढ राही. मग कैसी उन्नती होई, व्यक्तीची आणि देशाची. हे धर्मवेत्यांनी जाणले, गुणकर्म विभाग ध्यानी घेतले. परस्परांशी पूरक बनविले, समाज व्यवस्थे कारणे. सत्वप्रधान रजप्रधान, मिश्रित आणि तमप्रधान. शुद्धाशुद्ध लक्षणी गुण, विभाग 4 नेमिले. निसर्गावरी केली रचना, म्हणून म्हणती ईश्वरी योजना. कल्पिले बुद्धी बहु उदार चरणा. समाज पुरुषाच्या मुळात सर्वची एकसम आहे. परी अनंत गुणे व्यापले राहे. गुणगुणासी पोषक होये, यासीच संसार बोलती. धंदे असती अनेक गुणांचे, परी मुख्य भेद 4ची त्यांचे. म्हणून चातुर्य वर्ण नाव याचे, ठेवले ऋषीजनी. संरक्षण देती ते क्षत्रिय, व्यापार करीती ते वैश्य निर्भय. न्याय दर्शन योजना कार्य, ब्राह्मण वर्णा नेमिले. या 3 कामी अनाधिकारी, तया शूद्र नाम निर्धारी. करी सर्वाची सेवा चाकरी, तोही सर्वांसी पूरक. सत्य न्याय अस्तेय संयम, सर्वांसी सारखाचे नियम धर्म. परी आपापले भिन्न कर्म, वाहुनी पूजिती समाज देवा. जो ज्यापाशी उत्तम गुण, त्यानेच त्याचे चालावे जीवन. व्हावे समाजाचे ही धारण पोषण, हीच योजना चातुर्वर्णी. भिन्न गुणांचा सहकार्य संगम, त्यात सर्वांचाची योगक्षम. मग कैसा चाले जीवन संग्राम, वर्ग कलह न राहे. सर्वकाली सर्वदेशी, नैसर्गिक गुण भिन्नता येसी. म्हणून वर्णाश्रम योजना जगासी, शांतीदायी. परी हे तत्व राहिले मागे, आसक्तीचे जडता धागे. आपुला पुत्र शूद्रा परी वागे, तरी त्या गणावे आपुल्या वर्णी. नजरे आड केले कर्मगुण, जन्मावरून चालले वर्ण. धंद्यावरून जाती भिन्न, वाढल्या लोकी. त्यातही ज्ञात्यांनी ठेविले धोरण.
कर्मातुनी गुण निर्माण, केले संस्कारांची देऊनी घडण. जन्मलेल्यासी त्या वर्णाचे, पूर्वी त्यासाठी होते संस्कार. शिक्षणक्रम शिकवी व्यवहार, मागील ऋषी असती चतुर. समाज व्यवस्था चालवाया, तयांनी कुटुंबेच संस्थामय केली. बालपणापासून शिकवण दिली, परंपराची तैसी बनविली. प्रयत्नांनी गुणकर्माची, शेतकऱ्याच्या मुलास शेती, तलवार क्षत्रिय पुत्रा हाती. वैश्याची मुले तराजू धरती, लहानपणापासूनी. ब्राह्मणाच्या मुला मंत्र जप, शिकविला जाई आपोआप. ऐसा हा परंपरेचा व्याप चालला होता. जो जयाने धंदा केला, त्याचा स्वभावची तो बनला. स्वभाव बनता संस्कार जडला, अंगी तयाच्या. तैसेचे मग त्याचे वर्तन, तैसेचे खेळणे बोलणे भोजन. अंगे अंगे जाती बनून, संस्कार संगे. परीही परंपराच मोडली, सत्ता लोभे फूट पाडली. लहान थोरांसी भावना वाढली, उपभोगाची. काही आपत्ती काही संगती, काही सत्ता काही प्रकृती. यामुळे दुसऱ्यांचे धंदे हाती, घेतले सुखास्तव. वैश्यधंदा एकाने धरला, व्याजभोगी व्यापारी बनला. आपुल्याही मित्राचा घेतला, मुनाफा त्याने. त्यात तारतम्याची न राही, भरमसाठ वाढली मुनाफेशाही. जनतेचे हित कोण पाही, मिसळून देई माल खोटा. खोटे बोलणे सहजची घडे, स्वार्थापायी पाप वाढे. यास कोण सांभाळील चोखडे, सत्ता नसता जागरूक. सहज कोणी त्यास म्हणावे, तरी शत्रुभाव अधिक बळावे. मग दोघांचेही धंदे बर्वे, एकाच मार्गी. गावचे लोक विरुद्ध होती, म्हणती आमुचीच का धर्मे फजिती. तेही पुढे कामचोर होती, अडवणूक करीती वैश्याची. सर्वामध्ये कलह माजे, त्यासी निवारावे शास्त्र तेजे. तरी तेही बिचारे पोटाच्या काजे, धावती स्वैर. जिकडे पैसा मान मिळे, तिकडे धावती क्षत्रिय बळे. न्यायनीती कोण सांभाळे, झुके पारडे पैशांनी. चोरी पकडण्या चोर धावले, शिपाई बाणा घेऊनी भले. तेने चोरांना अधिक चिफावले, चोरी करण्या गावाची. तेथे ब्राह्मणांनी करावे न्यायदान, सर्वांसी ठेवावे सेवापरायण. तरी तेही पाहुनी दानमान, झाले त्यांचेच सहाय्यकारी. पुढे येसीच झाली रीती, दंडुके शहासी क्षत्रिय म्हणती. चोर व्यापारी त्यासी बोलती, लोक वैश्याधिकारी. बुद्धीने जो फाटाफूट करी, लोकी ब्राह्मण झाला निर्धारी. ऐसी बिघडली वर्ण व्यवस्था पुरी, गावोगावी. त्या माझी जो काम चोर ठरला, तो शूद्र म्हणून बाहेर काढला. अन्नान्न दशा करोनी सोडला, जीवन कलही. वर्ण जातीचे गुणकर्म नाही, मोडूनी केली नोकरशाही. नागविली भावना सर्वही, वर्णाश्रमाची. अभिमान राहिला वर्णाचा, चुराडा झाला गुणकर्माचा. ऐसा घडविला संस्कार गावाचा, घडी काही बसेना. ऐसे मुळीच पूर्वी नव्हते, परस्पर पूरक धंदे सर्व ते. सर्वांचे कल्याण त्यात होते, समभावाने. परी तो सारा वर्णाश्रम, आज होऊनी बसला भ्रम. वर्णाश्रमातील नेमिले काम, बहुतेकांनी सोडले. ब्राह्मण जोडे शिवण्यासी लागला, चांभार तो पुजारी बनला. क्षत्रिय नोकरीपेक्षा धरिला, वैश्या घरी. वैश्य लढे सैन्यात जाऊन, शूद्र करीतो कथा कीर्तन. यासी वर्ण संकर म्हणती जन, करीती मात्र सर्वची.
परी जाती मागचीच सांगती, कामे मात्र भलतीच करीती, तेने होते अनिश्चिती, समजावया लोकांसी. वडिलांचा धंदा भिन्न होता, तो मुलाच्या जव नसे हाता, तरी वडिलांचा धंदा मुलाने सांगता, अर्थ काही निघेना. म्हणून जेने जे काम करावे, त्याच वर्ण जातीचे म्हणवावे, ऐसे तरी असावे बर्वे, वर्ण जाती मानलिया. ऐसेची नामाभिधान चालते, आणि सर्व लोक तैसेची वागते, तरी वर्ण व्यवस्था भ्रष्ट झाली म्हणते, कोण कैसे. परिजन ऐसे म्हणावया लाजती, कर्मे मात्र विपरीत करीती, पूर्वजांची नावे जगती, आळशा परी. जरी झालो कर्मभ्रष्ट, तरी आपण इतरांनी श्रेष्ठ, ऐसी प्रतिष्ठेसाठी बळकट धरिले रूढी. वास्तविक कामाकरिता वर्ण झाले, समाजाशी सर्वची लागले, म्हणून सर्वांनाची महत्त्व भले, ब्राह्मणापासून महारावरी. त्यात तू नीच मी उच्च म्हणून, वाढविले आडंबर पूर्ण, त्यानेच झाले पतन, वर्णाचे आणि गावाचे. प्रत्येक धंद्याचे गम्य भिन्न, वेगळी खुराक वेगळे वळण, यासाठीच होते वेगळेपण, रोटी बेटी व्यवहाराचे. तेथे अज्ञानाने भेद पाडले, हाती सत्ता ते मोठे ठरले, समाजाची स्वच्छता करीत मेले, ते बोलिले नीच ऐसे. वास्तविक नीचता दुराचारे होते, खरी उच्चता तपाने लाभते, जाती मातीवरी कैसी ठरते उच्च नीचता. ज्याने काही नीचता केली, समाजाने त्यास शिक्षा दिली, म्हणून अस्पृश्यता बोलली काही कारणे, परी त्यांची पिढीच नीच समजावी, आपुली नीचता ती लपवावी, दुसऱ्याची उत्तमताही न गौरवावी, प्रथाच पडली या परी. अरे हे कुठले न्यायदान, हे तो गुलामीचे लक्षण, याने कैसे होईल पुनर्निर्माण, गावाचे आमुच्या. म्हणून अस्पृश्यता क्रियेवरी मानावी, जाती सर्व एक जाणावी, आपापल्या परीने उचलावी, कामे सकळांनी. जाती सर्वाची एकची आहे, परिधंदा गुणकर्मा समर आहे, आपल्या उद्योगाच्या प्रवाहे ओळखी द्यावी. एरवी सर्वत्रची सर्व वर्ण, सर्वातची दिसती सर्व गुण, परी कोणते गुण प्राधान्य, त्याची ओळखावे मुख्यतः. शूद्रा घरी उत्तम वर्तनी जन्मला, तो शूद्राची कैसा राहिला, तैसा क्षत्रिया घरी भ्रष्ट निपजला, तो क्षत्रिय कैसा. एक ब्राह्मण दुकानी बैसला, मांस मच्छी विकू लागला, त्याची पूजा कराया एक गेला, शोभा देईल काय ते. ब्राह्मण म्हणून विलास करी, नाना व्यसने अंगीकारी, करी नोकरी सावकारी, तो ब्राह्मण का मानावा. परंपरेने गोसावी होणे, मग त्याने विवाहाचा थाट करणे, ते केवढे होय लाजिरवाणे, लोका माझी. आचार्य आणि आचारी, एकाच जातीचे अधिकारी, म्हणून काय आधार एकाच परी, करावा लोकी निष्ठेने. ऐसे कोणासही ब्राह्मण म्हणावे, पूजूनी त्याचे पाय वंदावे, त्याने जोड्याच्या दुकानी नौकर का न व्हावे, पाय पुसाया. वास्तविक जातीवंत जे ब्राह्मण, त्यांनी स्वतःच टाळावे पूजन, म्हणावे माणुसकीनेच नमन, करूया सर्वा. आपण वेगवेगळा धंदा करणारे, सर्व बरोबरीचे मित्र बरे, हे पूजेचे ढोंग सारे, आम्हीच कासया करावे, ऐसे लोकांचे शिकवावे, बिघडले दिसेल ते सुधरावे, जनासी उद्योगी बनवावे आपुल्या परी. जेथे दिसती ब्राह्मणाचे गुण, त्यासी आदरे म्हणावे ब्राह्मण, ऐसा स्थापिलाची आहे सनातन, नियम वर्णाश्रमाचा. म्हणून गुणावरची लक्ष द्यावे,
जो ज्या गुणी तो त्या वर्णी म्हणावे, सर्व गुणांचा आदर स्वभावे सर्वांकरिता असावा. जो जैसा कर्म करू लागला, तो त्याची वर्णाचा अधिकारी झाला. सर्वत्र नियम हा चालला, तरीच होईल सुव्यवस्था. येथे संशय उभा झाला, विविध कर्मे करावी लागती एकाला. तरी काय वेळोवेळी म्हणो त्याला, ब्राह्मण क्षत्रिय आदी गुणायसे. एक वैश्यकर्मी असला, परिधानासाठी मंदिरी बैसला, तरी तो वैश्य कैसा ठरला तया स्थानी. एक भंगी काम करी, वेळ मिळताची ये प्रार्थना मंदिरी. त्याचे भंगी नामची उच्चारी, कोणत्या न्याये. त्या क्षणी तो खराच ब्राह्मण, परी त्याचे नित्यकर्म अन्य. म्हणून प्रामुख्याने नामाभिधान, धंदे पाहुनी ठेविती. एकाचे लक्ष मुख्यता व्यापार, परी तो करीतो कीर्तन सुंदर. म्हणून त्यास ब्राह्मण म्हणावे साचार, होईल कैसे. सद्ब्राह्मण शेती करू लागला, म्हणून तो माळीच मानला. याने येईल क्षणाक्षणाला अनवस्था प्रसंग. बहुरूपी कधी राजे बनती, म्हणून काय राज्य चालविती. ज्याची कला त्याचे सांगाती, येरा काय वैभवते. म्हणून याची ऐसी आहे रीती, ज्यात ज्याची मुख्य अंतर्वृत्ती. त्याच्या जीवनाची निश्चिती, दाखविते विशेष कर्म. त्याचे विशेष कर्म कोणते, गुण कोणते, विषय कोणते, अंग कोणते, अंतरंग कोणते, पाहुनी नाम ठेवावे. ज्यामध्ये ज्याचे सर्व तनु मन, सर्वस्व ज्याचे ज्यात लवलीन. एषा प्रमुख गुणावरून, म्हणावा तो त्या वर्णाचा. येथे म्हणण्याचेची नाही महत्व, जे जयाचे असेल सर्वस्व. त्यापरी त्याचा व्हावा गौरव समाजामध्ये. समाजाची रचना नेटकी, बसेल तैसे करावी कौतुकी. दीक्षा घ्यावी समजून निकी, गुणकर्माची. जाण त्यांनी तत्वे अभ्यासावी, रूपांतरे व्यवहारी आणावी. बिघडली घडी दुरुस्त करावी समाजाची. सुखी व्हावा गृहस्थाश्रम, मिटावा जीवनाचा संग्राम. सहकार्याने नांदावे ग्राम, यासाठी बुद्धी द्यावी सर्वांनी. जेव्हा गुणाशी द्रोह करी, तेव्हा पडे बुद्धी अपुरी. हे सांभाळण्याचे कार्य करी ब्राह्मण ते. एक गुणाशी गुणाचे सहकार्य, मिळून व्हावे सफल कार्य. हा सृष्टीकर्माचा व्यवसाय ब्राह्मणाकडे. हे करावया ऐक्य निर्माण, आज पाहिजेत गुणवंत ब्राह्मण. ब्राह्मणा वाचून हे साधन, घडेची ना. सामुदायिक बुद्धीची शिकवण, सर्व जीवात समत्व स्थापन. विषमपात्रांचे समाधान, करून देणे ब्राह्मण कर्म. ब्राह्मण तो दूरदृष्टी, त्याचे घरची समष्टी. सुरळीत चालण्या होय कष्टी ब्राह्मण तो. ब्राह्मण हृदयाचा अति निर्मळ, दुष्टबुद्धीचा महाकाळ. हिंसे वाचून करी प्रांजळ, मन दुर्जनांचे. शक्तियुक्तीचा उदार, भक्तिमुक्तीचा आधार. सर्वोदयाने संसार नटविजो, जो सर्वासी प्रेमे सांभाळी. गावसेवाची मानी आगळी, उने पडो नेदी कधी काढी. कोण्या प्रकारे त्याचे लक्ष नोहे एरवी, जे बिघडेल ते नीटची करावी. जुडवाजुडवीची पैरवी ब्राह्मणाकडे, सर्वाशी सर्वाचे जुडवावे. कीर्तिस्मृतीने ग्राम भरावे, लौकिक पारमार्थिक पडो न द्यावे. उणे ग्रामवासियांचे, गाव करावे व्यवहार चतुर. त्यात भरावे निर्मळ संस्कार, परस्परात निर्मावा सहकार न्यायनीतीने. हे शिकवाया थोरांच्या कथा, सांगत जाव्या मिटाया व्यथा. त्याग वाढवावा उचित प्रथा, थोरा मोठ्यांच्या दावुनी.
त्यासाठी कृष्णकथा रामजन्म चालवावा महात्म्यांचा पुण्यतिथीक्रम, ग्रंथांतरीचा न्याय संग्राम शिकवावा निर्भय व्हावा. प्रत्येकाचे कर्तव्य सांगोणी, आपुल्या उत्साहे उद्योगी लावणी, करावी ग्रामाची मेळणी विशाल मार्गे ब्राह्मणे. असुनी या गावी ब्राह्मण, पडली तटे चालले भांडण, तरी समजावे तो पावला पतन, गाव मुकाट सुटले हे. त्याने आपली निष्ठा मोडली, म्हणून लोकांनी हेळसांड केली, याचेकडे कान आले पुकार लोकांची. जव ब्राह्मणाची चुकू लागले, तव गावची स्वैराचारी झाले, नाना तऱ्हेचे तमाशे माजले गावा माझी. लोकश्रद्धेत व्हावया बदल, काय कारण घडले प्रबल, हे जाणेल तोची निर्मळ त्यागी तपस्वी. प्रभाव ऐसा अंगी यावया, त्याग यमनियमांची दीक्षा तया, पाहिजे म्हणून तपश्चर्या करावी लागे ब्रह्मकर्म्या. आबालवृद्धा समजाविण्यासाठी, ओजतेज असावे पाठी, म्हणून जपतप सद्ग्रंथ कंठी, धारण करावे ब्राह्मणाने. उपदेश देता रागावू नये, लोभे चुकू नये निर्णय, म्हणून सांभाळावा इंद्रिय जय, अध्यात्म उपाय त्यासाठी. आधी त्याग त्याने करावा, तरीच मग लोकांशी शिकवावा, याच मार्गे परिणाम पहावा लोका माझी आपैसा. हे दीक्षा ज्याने घेतली, आपुली भोग वासनांची निरसली, त्यासीच ब्राह्मण संज्ञा मिळाली वर्णाश्रमाची. ऐसे गुण जो धरण्यासी चुकला, तो ब्राह्मण म्हणून गौरविला, तरी व्यर्थची आहे त्याला पदवी अजागळा परी. जातीवेशासी वंदणे, हे तो दसऱ्याचे चिसोने, फिटेल कोणाचे पारणे रुई फळे खाऊनी. ब्राह्मण मुळी जाती नोहे, ती विशालतेची पदवी आहे, हे समजून धरावी सोय ग्रामवासियांनी. सर्वागटी ब्रह्म ईश्वर, पाहुनी होई सेवा तत्पर, तोची ब्राह्मण सर्वावर प्रभाव पाडी नम्रतेचा. त्याचे चारित्र उज्ज्वल, लोभ करीती त्यावरी आबाल, सर्वांशीच सांगे विशाल, धर्म मानव जागृतीचा. ब्राह्मण असे अस्पृश्यांचा, क्षत्रियांचा वैश्याधिकांचा, कोणाशीच पारखा त्याचा शब्द नाही. त्या सर्वाचे भले पहावे, भिन्न गुणांचे लोक जुळवावे, आणि गाव चालवून संतोषावे बुद्धी देऊनी. ओगीचची लोकना ऐकती, त्यासी दंड देईल हा ब्रह्ममूर्ती, परिग्रामी वाईट चाली रीती, प्राण गेल्या न ठेवी. ब्राह्मणाचे वचन नायके, तो तिन्ही लोकी न टिके, याचे कारण हेची इतुके, ब्राह्मण अनर्थ करीना. त्याची हेची साध्य मुद्रा, शांती लाभावी आ ब्रह्मशूद्रा, ग्रामसुखात सुख लोकेंद्रा तपस्वी आसी. म्हणून ब्राह्मण वर्ग श्रेष्ठ बोलला, उगीच नाही डांगोरा पिटला, भृगूची लातही झेलता झाला देव माझा. ऐसे ब्राह्मणत्व निर्माण करा, प्रचारक होऊन घरोघरी फिरा, तरीच सर्वांशी मिळे आसरा सुख शांतीचा. हे ब्राह्मण तत्व नवे जातीय, कुणीही साधावे निर्भय, जो आदर्श प्रचारक होय, तोची ब्राह्मण निर्धारे. ब्राह्मण सर्वांची सद्बुद्धी, ती करील अन्य गुणांची वृद्धी, गावी नांदतील रिद्धी सिद्धी, गुणकर्माच्या सहकारे. हरिकथा निरूपण राजकारण, सावधपण सेवा प्रयत्न, हा चारी वर्णाचा सार न्यूनपूर्ण प्रत्येकाने आचरावा. लोकशिक्षण न्यायरक्षण, जनांचे पोषण आणि श्रमदान,
यासाठी जे जे करीतील प्रयत्न, त्यांना साधेल वर्णाश्रम. स्वभावे सर्वांनी कर्म करावे, गाव सौंदर्य साजवावे, सर्वासह उद्धरुनी जावे. तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभाव संमत वर्णधर्म निरूपिता येत. 5वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय.